सोन्याची लंका मिळाली, सुख मिळालं का? नाही. पण तिथे गेल्यावर आपला संकल्प चुकला, आपली वासना चुकली आणि त्याची शिक्षा फार मोठी मिळाली. कुठे पडावं लागलं? जाऊन लंकेत. पण उपाय काय केला? चित्ती राहिले चिंतन नारायण नारायण. सीता मातेच्या जीवनात शोक आहे, सीता मातेच्या जीवनात पश्चाताप आहे, सीता मातेच्या जीवनात रामाचं ध्यान आहे. त्यामुळे ती पापातनं मुक्त झाली. ती ज्या वनात आहे त्या वनाचं नाव काय आहे? अशोक. माता सीता शोक करत असताना वनाचं नाव अशोक का? शोक ती संसारिकांच्या कोणाचं करत नव्हती, कोणाचं विरहाची आठवण काढत होती? प्रभू रामचंद्रांची. देवाचा वीर आहे तो शोक नाही, तो अशोक. संसाराकाचा वीर आहे तो शोक, चिंता, भय. हे सीता मातेचं बनवतं. आणि चित्तामध्ये भगवंत येऊन राहिले सीता मातेच्या. आणि तिच्या संगतीत आलेली त्रिजटा राक्षसी आहे. अहो भक्त झाली का? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आपल्या डोळ्यानं असं काय पाहून ते पाहिलं, चित्त प्रक्षोभित होत. ते निर्माण हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धरून सगळी लंका बघितली आणि बडे महाराज काही नको ती दृश्य त्यांना पाहावी लागली. खूप मोठा पश्चाताप झाला. शांत बसले, देवाला आठवण दिली. देवा, तेवढ्यात एक महावैष्णव त्यांना सापडला. हनुमंतरायांना आश्चर्य वाटलं, लंकेत राम स्मरण करणारा माणूस कसं काय? लंकेत तुळशीचं वृंदावन असलेला माणूस कसं काय? त्या महात्म्याचं नाव होतं विभीषण. दोघांची भेट झाली. हरिजना सवे भेटी. काय म्हटले दोघे? एकमेकाला ओळखलं. माझ्या अंतकरणात ते स्मरण चालू आहे, त्यांच्या अंतकरणात ते स्मरण चालू आहे. दोघांचं स्मरण एक असतं. ती माणसं जवळ येतात. ती माणसं संघ करून राहतात, ती माणसं पंथ करून राहतात, ती माणसं संप्रदाय करून राहतात. आणि दोघांनी एकमेकाला सांगितलं, महाराज तुम्ही रामाची दूत, तुम्ही राम पाहिलाय, मी राम पाहिले नाही. मी सीता पाहिले, तुम्ही सीता पाहिले. कसं होतं बघा? हनुमंतरायाने कोणाला पाहिलं होतं? रामाला पाहिलं होतं. हनुमंतराय सीता पाहिली होती का? नाही. आणि विभीषणने कोणाला पाहिलं होतं?